श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे। स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर बघा, उद्या आहे 19 एप्रिल शुक्रवार कामदा एकादशी। पंचांगानुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात। प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आणि तिचे महत्त्वही हे वेगळे असते। त्यानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 19 एप्रिल 2024 रोजी आहे। कामदा एकादशी नावाने ही एकादशी ओळखली जाते। ही एकादशी श्री विष्णूंना समर्पित आहे। धार्मिक मान्यतेनुसार एकादशी तिथीला श्री विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्याचबरोबर बघा, या दिवशी व्रत ठेवण्याचेही खूप महत्त्व आहे। व्रतादरम्यान व्रतकथा वाचन आणि श्रवण केल्याने सुद्धा सर्व पापांपासून मुक्ती मिळते। म्हणून बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कामदा एकादशीची कथा आणि त्याचे महत्त्व पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर बघा, पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात भोगीपूर राज्य होते। त्याचा राजा पुंडलिक होता। तो संपत्ती आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होता। त्याच्या राज्यात ललित आणि ललिता नावाचे स्त्री पुरुष राहत होते। दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते। एकदा ललित राजा पुंडलिकाच्या दरबारात इतर कलाकारांसोबत गाणी म्हणत होता। गाणे गात असताना ललित याला ललिता दिसली। तिला पाहून ललितचे लक्ष विचलित झाले आणि त्याचा सूर बिघडला। जेव्हा राजा पुंडलिकाला हे समजले तेव्हा त्याने ललितला मानव आणि कच्चे मांस खाणारा राक्षस बनण्याचा शाप दिला। या शापाच्या प्रभावामुळे ललित राक्षस बनला आणि त्याचे शरीर लांब झाले। तो जंगलात राहू लागला। हे सर्व पाहून त्याची पत्नी ललिता दुःखी झाली आणि ती ललितच्या शोधात फिरत राहिली। एके दिवशी ललित चालत विंध्याचल पर्वतावर शृंगी ऋषीच्या आश्रमात गेली। तिथे तिने ऋषींना नमस्कार केला। यावर शृंगी ऋषींनी ललिता हिला तिथे येण्याचे कारण विचारले। असे विचारलेले असता तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला। तेव्हा शृंगी ऋषींनी सांगितले की तू कामदा एकादशीचे व्रत कर आणि त्याचे पुण्य तुझ्या पतीला दे। यामुळे तो लवकरच राक्षसी रूपातून मुक्त होईल। शृंगी ऋषीकडून चैत्र शुक्ल एकादशी व्रताची माहिती जाणून घेतली आणि ललिताने व्रत केले। त्यानंतर या व्रताचे पुण्य तिच्या पतीला मिळावे यासाठी तिने देवीची प्रार्थना केली। त्यानुसार या व्रताचे पुण्य ललिताच्या पतीला लाभले आणि ललित हा राक्षस रूपापासून मुक्त झाला। विष्णूंच्या कृपेने ललित राक्षस रूपातून मुक्त झाला आणि दोघे पती पत्नी पूर्वीप्रमाणे जीवन जगू लागले। तर बघा, अशा प्रकारे ललिताईने आपल्या पतीसाठी ललित यासाठी कामदा एकादशीचे व्रत केले आणि त्या सर्व पापांपासून त्यांची मुक्ती झाली। म्हणूनच बघा, या कामदा एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने आणि त्याची कथा ऐकल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते। त्याचबरोबर बघा, या कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू यांची सेवासुद्धा करायची आहे। तर बघा, जर तुम्ही कामदा एकादशीचे व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची विधिवत पूजा करायची आहे। त्याचबरोबर बघा, या दिवशी संपूर्ण दिवस आपल्याला श्रीहरी विष्णू यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। हा एकदम साधा आणि सोपा मंत्र आहे। त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला श्रीहरी विष्णू यांचा दुसरा मंत्र येत असेल तर तो सुद्धा तुम्ही पठण करू शकता। त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू यांची सर्वात आवडती सेवा म्हणजेच विष्णू सहस्त्रनामाची सेवा सुद्धा करायची आहे। ही सेवा केल्याने आपल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि श्रीहरी विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो। त्याचबरोबर बघा, श्रीहरी विष्णू यांची पूजा करत असताना आपल्याला त्यांच्यासोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे। अशी पूजा केल्याने आपल्याला साक्षात माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा कृपाशीर्वाद मिळतो आणि आपल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते। त्याचबरोबर बघा, या कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक गोष्ट अर्पण करायची आहे। तर ती गोष्ट म्हणजे आपल्याला तुळशीला कच्चे दूध आणि थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे। जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमची सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि साक्षात आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद राहतो। त्याचबरोबर बघा, या कामदा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही विष्णू चालीसा सुद्धा वाचन केले तर आपल्याला श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। म्हणूनच बघा, या कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच आपल्यावरील ज्या काही समस्या असतील, ज्या काही बाधा असतील त्या सर्व दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला कामदा एकादशीचे हे व्रत करायचे आहे आणि आपल्याला श्रीहरी विष्णू यांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आपल्या या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।